इचलकरंजी न्यायसंकुलच्या जागेसंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारनं मंगळवारी प्रसिद्ध केली। तसेच रि.स. नंबर 444 व 690 मधील 1.30 हेक्टर आर जमीन व विधी व न्याय विभागाकडे हस्तांतर करण्याचा सुधारित प्रस्ताव नगरविकास विभागाकडे तातडीने सादर करावा, अशी सूचनाही महापालिकेला केली आहे। खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्यामुळे न्यायसंकुलाच्या कामाला गती मिळाल्यानं शहरातून समाधान व्यक्त होत आहे। इचलकरंजी शहरात सत्र न्यायालय सुरू झालं, परंतु आवश्यक जागा आणि इमारत नसल्यामुळे न्यायालयाच्या दैनंदिन कामावर मर्यादा येत होत्या। न्यायव्यवस्था व न्यायाधीशांसाठी आवश्यक इमारत नसल्यामुळे न्यायाधीशांच्या संख्येवरही मर्यादा होती। याचा विपरीत परिणाम न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजावर होत होता। त्यामुळे वर्षानुवर्षे अनेक खटले दावे प्रलंबित राहिलेत। यातून न्यायालयाचं काम सुरळीत होण्यासाठी अद्ययावत न्यायसंकुलाची गरज निर्माण झाली। बार असोसिएशन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून इचलकरंजी न्यायसंकुल झालं पाहिजे अशी मागणी सातत्यानं करीत होते। यासाठी रिंग रोडवरील रि.स. नंबर 444 व 690 मधील 1.30 हे आर जागा मागणीचा प्रस्ताव महापालिकेमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता। परंतु या प्रस्तावित जागेवर व्हेजिटेबल मार्केट, शॉपिंग सेंटर, शैक्षणिक क्रीडा संकुल असे आरक्षण असल्यामुळं हे प्रकरण पुढे सरकत नव्हतं। मध्यंतरी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांना साकडं घातलं। यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी जागा हस्तांतरणासाठी पाठपुरावा केला। याबाबत 25 ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण बदलाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली। त्यानंतर तांत्रिक बाबीची पूर्तता झाल्यानंतर मंगळवारी राज्याचे अव्वल सचिव प्रणव करपे यांच्या सहीनं अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। लोकांच्या अवलोकनासाठी अधिसूचनेची प्रत महापालिकेच्या फलकावर लावण्यात आली आहे। मराठी न्यूजसाठी शिरोळहून संदीप अडसूळ।